गणपती बाप्पा मोरया. 2024 गणेश उत्सव पुण्यातला, महाराष्ट्रातला पुण्यातला गणेश उत्सव आपण साजरा करतो आहे. पुण्यात कशाप्रकारे गणपतीची डेकोरेशन केले जातात. कोरोनानंतर गॅप पडला होता उत्सव साजरा करण्यात. आता जरा चांगल्या पद्धतीने गणेश पुण्यात उत्सव साजरा केला जातो. त्याला तुम्हाला काही झलक दाखवतो. पुण्यातल्या गणपती मंडळांनी सादर केले देखावे आणि लोकांची गर्दी, लोकांचा उत्साह गणपती पाहण्याचा. तुम्ही सहभागी व्हा. त्याला स्टार्ट करू. ले स्टार्ट. होय, या खांबातही आहे. आता दाखवतो तुझ्या त्या नारायणाला. असे म्हणून हिरण्यकश्यपूने आपल्या हातातील गदेचा जोरदार प्रहार त्या खांबावर केला. प्रचंड आवाज करत खांब भग्न पावला. व त्या खांबातून भगवान नारायण नरसिंह रूपात प्रगटले. त्यांचे ते भयंकर रूप बघून हिरण्यकश्यपूचा थरकाप उडाला. नरसिंह रूपातील भगवान नारायणांनी हिरण्यकश्यपूला मांडीवर आडवे घेतले तेव्हा आकाशवाणी झाली. हे दुष्ट आत्मा हिरण्यकश्यपू, बघ, आता ना दिवस आहे ना रात्र. हा संधी आला. तू ना घरात आहेस ना बाहेर. तू घराच्या उंबऱ्यावर आहेस. आपणच बजावलं होतं त्राज. राग धरला तो आमच्यावर राज. नाही नाही गड्या, अरे तुम्ही सारे आमचे जीवाभावाचे. रोहिडेश्वरावर बेलभंडार उधळून शपथ घेतली तेव्हापासूनचे साथीदार. या महाराष्ट्राचा संसार थाटायला जन्माला आलात. तुम्ही सारे या मावळातलं सोनं. तुमच्या सारख्यांच्या इमानदारीवर, घामाच्या आणि रक्ताच्या थेंबावरच हे मराठे शाहीचं हिंदवी स्वराज्य उभं आहे. जोपर्यंत चंद्र सूर्य आसमंतात तोपर्यंत हा आपला भगवा फडकत राहिला पाहिजे. तहत तंजावर ते तहत पेशावर शिरींचं राज्य, हिंदवी स्वराज्य. तुमच्यातला स्वराज्याचा मावळा असाच अखंड जिवंत ठेवा. कारण तुमच्यातले हे धगधगणारे असंख्य मावळे हेच आपल्या स्वराज्याचे बुलंद बुरुज आहेत. ध्यानी धरा, न्याय व्यवस्था आत्ताची असो वा आमची असो, नेमून दिलेलं आपापलं काम चोख करा. सदैव जागृत राहून आपल्या नियमांचं, इमानाचं, कर्तव्याचं पालन करा. बाकी बरी आहेस ना ग तू? नाही महाराज, माझे पाय आकडले तो. आठवडा उलटून गेला. काय करू काय बी कळना. लई त्रास होतोय बघा. महाराज, तुम्ही हसताय आणि कशा पाहिजे? साईबाबांनी लई विश्वासाने तुमच्याकडे पाठवलं होतं. अगं हसू नको तर काय करू? शोभा होत नाही. अरे कायद्याचे रक्षक नारे तुम्ही. तुमच्या आया बहिणींवर कोणी हात टाकला तर तुम्ही
हे त्यांनाही माहिती असतं. पण पेशंटची सेवा करणारी, रात्रपाळी करणारी महिला असो व बंदोबस्त करणारी पोलीस भगिनी असो, आणि कोण सुरक्षित आहे का तुमच्या या किधाडी वासनेपासून? प्रत्येक वेळी अन्याय अत्याचार करायचा आणि महिलेला दोष द्यायचा बंद करा. आता आपल्या मुलांवर चांगले संस्कार करा. महिला म्हणजे उपभोग घेण्याची वस्तू हा समज आता डोक्यातून काढा. पुण्याच्या पौळ रोडवर पुरीचं जगन्नाथ मंदिर ह्यांचा सुरेख देखावा साजरा केला. चला आतमध्ये जगन्नाथ मंदिरात जाऊ. मंडळाने सुंदरपणे सगळं नक्काशीचं काम केलेलं आहे. झुंबर वगैरे लाईटिंग खूप सुंदर प्रकारे इथं डेकोरेट केलेली आहे. जरूर या इथं पाहायला या तुम्ही. खूप छान देखावा बनवला आहे. हे जगन्नाथ मंदिर माझ्या पाठीमागं बघा. जगन्नाथ मंदिराचा हुबेहूब देखावा त्यांनी साजरा केला आहे. गेल्या वर्षी याच मंडळांनी राम मंदिरचा देखावा साजरा केला होता. हा MITचा परिसर, MIT कॉलेज परिसर पौळ रोड या ठिकाणी हे मंडळांनी देखावा साजरा केला आहे. वरून मेट्रो जाती. हे आमचे पुणेकर देखावा पाहण्यासाठी आलेले MIT परिसरात मोठ्या उत्साहाने भरपूर लोक इथं जमा झालेली आहेत. पुण्याच्या लक्ष्मी रोडवरील विजय टॉकीज लिमय नाट्य मंदिर चौकातील हा गणपतीचा मंदिर सुंदर देखावा साजरा केला आहे. छानपैकी डेकोरेशन केलेले, भरपूर लाईटिंग वगैरे आहे. नक्काशीच्या कामाचा सुंदर देखावा. आणि हे आमचे पुणेकर दर्शनाला आले, डेकोरेशन करायला.
पुण्याच्या सदाशिव पेठेतील हत्ती गणपती मंडळ यांनी रावणवधाचा देखावा साजरा केला आहे. प्रभू रामचंद्र हनुमानाच्या पाठीवर स्वार होऊन रावणाचा वध करत आहेत. हा पण देखावा खूप सुंदर आहे. भरपूर पब्लिक इथं असते देखावा पाहण्यासाठी. अखिल नवीन हत्ती गणपती मंडळ अध्यक्ष श्री श्याम मानकर मंडळाने सादर केलेला देखावा रावण वध लेखन आशिष केसकर निवेदन राहुल गणपती बाप्पा मोरया. हत्ती गणपती पुणे सदाशिव पेठ. टिळक रोडच्या सदाशिव पेठेतील ह्या मंडळाने सुंदर संकल्पना राबवली आहे. बच्चे मंडळींसाठी एन्जॉय करण्यासाठी हे खेळ ह्यांनी इथं आयोजित केलेले आहेत. सर्व लहान मुलं इथं खेळतात आहे. हा सुंदर संकल्पना आहे मंडळाची. धन्यवाद. घराकडं निघालो आहे सिंहगड रोडवाला. सिंहगड रोडच्या मंडळांनी आज 7व्या दिवशी गणेश विसर्जनाची तयारी चालू केली आहे. गणेश विसर्जन करत आहेत. धायरी फाट्याला, वडगावला बऱ्याच ठिकाणी विसर्जन चालू आहे सिंहगड रोडला.